नमस्कार. निर्माणम डिजिटल मीडिया सोल्युशन्स प्रस्तुत टॉक रंग या पॉडकास्टमध्ये मी चैतन्य तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा हा एपिसोड आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन माहिती देणारा ठरणार आहे. माझ्यासोबत आजच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले आहेत वैद्य दीपक जाजू सर. गेल्या 17 वर्षापासून आयुर्वेदाची ते प्रॅक्टिस करत आहेत. त्यासोबतच वंध्यत्व आणि वंध्यत्व निवारण यावरती त्यांचा विशेष अभ्यास आहे. आजचा विषयही आपला तोच आहे, वंध्यत्वासंदर्भातला. वाढत्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हा विषय अत्यंत गंभीर स्वरूप धारण करतोय. IVF सेंटर्स वाढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आयुर्वेद हा या सगळ्या अंधारामध्ये एक आशेचा किरण म्हणून आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण डॉक्टरांशी अतिशय डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. सरांनी वंध्यत्व म्हणजे काय या बेसिक संकल्पनेपासून ते वंध्यत्व निवारणापर्यंत काय काय आपण करू शकतो, काय काय अडचणी असतात, या सगळ्या विषयांवरती, तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांवरती मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरांनी त्याची अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलेली आहेत. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवात करूया आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा भाग कसा वाटला. त्यासाठी आपल्या पॉडकास्टला, टॉक रंग चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि चला आजच्या एपिसोडचा आनंद घ्या. धन्यवाद. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातनं मला असं वाटतं की तुम्हाला पहिलाच प्रश्न मी विचारू इच्छितो की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? बघा चैतन्य, वंध्यत्व म्हणजे तसं आयुर्वेद म्हणा किंवा ॲलोपॅथी म्हणा, त्यांच्या दृष्टीने 1 वर्षपर्यंत लग्न झाल्यानंतर किमान 1 वर्ष नॅचरली नवरा बायको दोघांनी ट्राय केल्यानंतरही जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा वेळेस औषधोपचारांची गरज असते. मग अशा केसेसला आम्ही वंध्यत्वाची केस समजतो. अच्छा, पण हा आता समाजामध्ये अतिशय काय म्हणता येईल, सतत दिसून येणारा प्रॉब्लेम आहे किंवा नवीन जी जोडपी आहेत तर त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम दिसून येतो. तसं काय कारणं काय आहेत साधारणपणे? तसं कारणं बघायला गेलं तर बरेच कारणं आहेत. म्हणजे जसं उशिरा लग्न किंवा तुमचा व्यवसाय, ताणतणाव, PCOD, PCOS सारखे जे मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे तयार झालेले आजार आहेत, बैठक वाढली आहे, जागरणं खूप जास्त वाढले आहेत लोकांचे, अवेळी जेवण, अवेळी खाणं पिणं, झोपणं अवेळी, सर्व दिनचर्या बिघडत चालली आहे. ह्याचा शरीरावर आणि प्रत्यक्ष स्त्रियांच्या पण आणि पुरुषांच्या पण शरीरावर बराच परिणाम होतोय. आणि उशिरा लग्न हे तर सर्वात मोठं कारण मी मानेल. कारण साधारणतः आयुर्वेदाच्या दृष्टीने पण बघायला गेलं तर 20-21 नंतर अपत्य साधारणतः 30 पर्यंत नॅचरली प्रेग्नन्सीसाठी खूप चांगलं असतं. पण जसं तुमचं वय वाढत जातं तर स्त्रियांची जी बीजांड असतात त्यांची संख्या कमी होत जाते. त्याच्यानंतर त्याची जी क्वालिटी असते ती कमी होत जाते. पुरुषांमधील पण स्पर्मची जी क्वालिटी असते, जी क्वांटिटी असते, जी मोटिलिटी असते, त्यामध्ये पण खूप जास्त इम्पॅक्ट होतो. बऱ्याचदा काय होतं, बरेच जोडपे जे असतात लग्न झाले लगेच चान्स घेत नाही. तर किमान त्यांना असं वाटतं की आपण 2-3 वर्ष जर मोकळं राहावं मग त्यानंतर चान्स घ्यावा. ह्या अशा केसेसमुळं काय होतंय, बऱ्याचदा स्त्री आणि पुरुष लग्न झाल्या आता मागे म्हणजे आम्ही एक सेमिनार होतं त्याच्यामध्ये एका डॉक्टरनी लग्न झाल्या जे स्त्री आणि पुरुषांमध्ये जितकं अट्रॅक्शन असतं त्यांनी बऱ्याचदा एकमेकांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सुरुवातीला लग्न झाल्यानंतर दिसत असतात. तर त्यामुळे बरेचसे मानसिक हेतू एकदम क्लिअर असतात, व्यवस्थित असतं मनाच्या दृष्टीने दोघंही. तर अशा वेळेस प्रेग्नन्सी बरेचसे मोठे प्रॉब्लेम असून प्रेग्नन्सी नॅचरली कन्सिव्ह होऊन जाते. पण ज्यावेळेस 2-3 वर्ष होत आहेत एकमेकांच्या स्वभावातले गुणदोष कळायला लागतात. म्हणजे पुला घालून बरंचसं पाणी गेलेलं असतं. तर त्यामुळं एकमेकांच्या गुणदोषमुळे स्त्रियांच्या शरीरात म्हणा किंवा पुरुषांच्या ह्याच्यात मेंटली सबकॉन्शियस माइंडमध्ये निगेटिव्हिटीने उत्पन्न व्हायला लागते. अशा वेळेस मग नंतर त्यांना अपत्य म्हणजे प्रेग्नन्सीसाठी ते ट्राय करायला लागतात. मग त्यावेळेस जे मेंटॅलिटी त्यांची निगेटिव्ह असल्यामुळे शरीरामध्ये ऍक्सेप्टन्स हा विषय राहत नाही आणि बऱ्याचदा त्यानंतर त्यामुळेही इन्फर्टिलिटीचे केसेस वाढत चालले. म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे आता पूर्वी मी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली 17 वर्षापूर्वी तर त्यावेळेस हार्डली म्हणजे 100 किंवा 10 एखादं जोडपं इन्फर्टिलिटीचं असायचं. पण आत्ता माझे 10 पैकी 8 जोडपे हे इन्फर्टिलिटीचे असतात. वंध्यत्वाच्या केसेस इतक्या प्रचंड प्रमाणात वाढले. ते खानपान असो का तुमच्या शारीरिक मानसिक सगळे प्रॉब्लेम असो, या सगळ्या गोष्टींमुळं सामाजिक आपले सर्व म्हणजे एक पिढीच तब्बल गायब होते सर्व उशिरा हे झाल्यामुळे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतोय.
म्हणजे जे पूर्वी होतं की वेळेत लग्न जर झालं तर पुढच्या गोष्टी वेळेमध्ये होतात, येस येस. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे हा खूप सामाजिक जो त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मला असं विचारावं वाटेल की जी नवीन पिढी आहे आत्ताची, तर त्या सगळ्यांमध्ये बेसिकली एक तर IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक आहेत, व्यायामाचा त्यांचा अभाव आहे. या सगळ्या गोष्टींमुळे पण तितकासा परिणाम होतोय. नक्की नक्की. हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. म्हणजे IT म्हणजे सेक्टरवाले जीवनशैलीचा कितपत परिणाम होतो त्याच्यावर? जीवनशैलीचाच परिणाम होतो. मी तर सांगेल तुम्हाला 80% जे केसेस आहे ना त्यांची फक्त जीवनशैली जरी सुधारली, त्यांचं खानपान आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित जरी केल्या ना, तरी म्हणजे प्रेग्नन्सी ही नॅचरल गोष्ट आहे. सुरुवातीला वर्षभर का सांगतात का नॅचरली ट्राय करा, राहिली पाहिजे. एक खडीवाले वैद्य म्हणून एक वैद्य होऊन गेले. ते पूर्वी म्हणायचे रस्त्यावरच्या बोहरणीला सुद्धा लेकरं होतात. पण आजकाल मी तर म्हणेल सर्व म्हणजे जे आपण आर्थिक संपन्नता जशी जशी येत राहिली आहे तशी तशी इनफर्टिलिटीच्या केसेस वाढत चालले. बरोबर. हा म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम वाढत आहेत तुमच्या प्रत्येक कामासाठी. पूर्वी बसून किचन होते, आता उभे किचन आले. आयुर्वेद सांगताय का उभ्या जास्त वेळ राहिल्यानंतर तुमचा अपनवायू म्हणजे जो गर्भ पकडण्यासाठी कारणीभूत आहे तो अपनवायूच तुमचा विकृत होतोय. मग उभ्या किचनमुळे म्हणा, तुमचं एका जागी लॅपटॉपवर बसून बैठक करणं म्हणा, तुमचे कोणतेही छोटे छोटे सेलिब्रेशन डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन करणं, त्याच्यात हॉटेलिंग, बाहेरचे पदार्थ खाणं, वारंवार खाणं म्हणा, किंवा भूक नसताना बरेचसे लोक चहा, कॉफी, चॉकलेट्स, बिस्किट काय 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 कंटिन्यू चालू आहे. तर त्यामुळे तुमची मेटाबॉलिक डिसऑर्डर, शरीराचे आकारमान बदलत जात आहे. तुमचे रात्री मोबाईल आजकाल आले तर इंटरनेट फ्री झाले, रात्री 1:30, 2-2 वाजेपर्यंत नॉर्मल लोक झोपत नाहीत. म्हणजे तुमची सगळी जीवनशैली बदलत चालली आहे ना. आणि जसं ते शरीर बदलणार, तुमचं खानपान बदलतंय, तुमचं पचन बिघडतंय, तर तुमचे होणारे, आपण अन्नापासूनच, आयुर्वेद सांगतो अन्नापासूनच शरीराची निर्मिती होते, मनाचं पोषण होतं. जर तुमचं अन्नाचं पचनच व्यवस्थित होत नसेल तर पुढे होणारे जे धातू आहेत म्हणजे शुक्र धातू, पुरुषाचा शुक्र धातू जो रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, जो 7वा धातू आहे, जो आहार रसापासून 7व्या नंबरला तयार होणार आहे, तो तयार व्हायला तब्बल 49 ते 60 दिवस लागतात. जर हेच पचन नीट नसेल तो धातू तयार होणार कसा व्यवस्थित? जर पुरुषाचा धातू नीट तयार होत नाही, त्याची स्पर्मची मोटिलिटी कशी राहणार, त्याची म्हणजे चिखलात मासे जसे पोहतात तसे प्रकारे ते चिखल झाल्यासारखं तयार होतोय. म्हणून बऱ्याच पेशंट्समध्ये आजकाल तर म्हणजे कॉमन केसेस दिसायला लागले आहेत का तुम्ही ॲबनॉर्मल स्पर्म्स, तुमची मोटिलिटी कमी, तुमची क्वांटिटी कमी, ऑलिगोस्पर्मिया, ॲस्थेनोस्पर्मिया, हे सगळे असे ट्रिमंडसली वाढलेत. आणि स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS, मी तर म्हणेल 10 मधील 8 जोडप्यांमध्ये PCOD आणि PCOS सापडतोय आम्हाला. तर इतकं प्रचंड प्रमाण फक्त मेटाबॉलिक डिसऑर्डर बिघडल्यामुळे, जीवनशैली बिघडल्यामुळे, आहाराच्या, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, व्यायामाच्या अभावामुळे हे सर्व वाढत चाललं आणि त्याने पुढे हे सर्व गोष्टी निर्माण होत चालल्या. लहान मुलींच्या बाबतीमध्ये मला वाटतं अगदी शाळेत असणाऱ्या मुलींपासून सुद्धा हा प्रॉब्लेम दिसून येतोय. येस. आत्ता जस्ट एक पेशंट, म्हणजे ती 11 वर्षाची असताना तिला पिरियड आले. आणि मी मागे तुम्ही बहुतेक 11 वर्षाची मुली नाही, ती जी व्हॉट्सअपवरची केस आहे ना, ती 8-9 वर्षाच्या मुलीला पिरियड आले. माझ्याकडे एक पेशंट आली, तिला 11व्या वर्षी पिरियड आले, नंतर तिला पिरियड येत नव्हते म्हणून आई पिरियड येणाऱ्या गोळ्या वारंवार खाऊ घालत होती. त्यामुळे अशी सवय लागली का तिला पिरियड म्हणजे गोळ्या घेतल्याशिवाय तिला पिरियडच येत नव्हते. माझ्याकडे ती 19 वर्षाची असताना आली. गेले 8 वर्षात तिला नॅचरली एकदाही पिरियड आलेला नव्हता. म्हणजे PCOD, वजन तब्बल 90 किलोच्या वर पोहोचलेलं होतं 19व्या वर्षाच्या मुलीचं. आणि बैठक, आईची एकुलती एक मुलगी, फुल लाडाची मुलगी होती. मग तिला गोळी घेतल्याशिवाय पिरियड, जे स्त्रीचा नैसर्गिक धर्म आहे, जी स्त्रीचा अधिकार आहे का मला नैसर्गिकरित्या पिरियड आले पाहिजे शरीर शुद्धीसाठी, ते तिला नॅचरली गोळ्या घेतल्याशिवाय पिरियडच येत नव्हते. मग जे आई, सर्वात प्रथम तर मी आईचं काउन्सिलिंग केलं, बाई तू आता त्या गोळ्या थांबव. मग तिला नंतर मी आयुर्वेदिक आपले काही वमन, बस्तीसारखे पंचकर्म असतात, ते पंचकर्म वगैरे केले. सोबत तिला आधी सर्वात पहिले तर तिचं पाचन व्यवस्थित करून घेतलं, तिच्या खाण्यापिण्याची सवयी बदलल्या, तिचं सर्व हे केलं. आता तब्बल 1.5-2 वर्ष झाले. आता काल परवा आली होती माझ्याकडे. 1.5-2 वर्षात तिला एकदाही गोळी घ्यावी लागली नाही पिरियड येण्यासाठी, नॅचरली पिरियड सुरू झाले. म्हणजे आता तुम्ही विचार करा, म्हणजे जर 20-21 वर्षाच्या मुलीची अशी हालत आहे तर आज प्रत्येक जण सर्रास गोळ्या खात आहे. म्हणजे काही घरात कार्यक्रम आहे, धार्मिक विधी आहे, खा गोळी, ढकल पुढे पिरियड, आणि त्यांनी सुद्धा PCOD वाढत आहेत. हा खूप जास्त ज्वलंत विषय. यामुळे काय होत आहे, वंध्यत्वाच्या केसेस वाढत आहेत.
नाही, हे सगळीकडेच बघायला मिळतंय. म्हणजे मी बऱ्यापैकी अनेक जोडप्यांमध्ये पण किंवा अनेक घरांमध्ये हा प्रॉब्लेम अगदी सर्रास आहे. याच्यासाठी म्हणजे वंध्यत्वासाठी मोस्टली स्त्रियांना बऱ्यापैकी कधी-कधी जबाबदार धरलं जातं. तर मग ते कितपत खरं आहे? मला तसं वाटत नाही ॲक्च्युली. म्हणजे पूर्वीच्या काळी तसं जास्त होती, पण आता तर मला म्हणजे आमच्याकडे ज्या केसेस येतात त्यामध्ये 60% स्त्रिया कारणीभूत असतात, तर तेवढं तब्बल 40% पुरुष कारणीभूत असतात. अच्छा. म्हणजे स्त्रियांमध्ये समजा इरेग्युलर पिरियड्स किंवा पीसीओडी पीसीओएस आपला विषय झालाच आहे. एएमएच कमी असणं, फॅलोपियन ट्यूबचे ब्लॉक असणं, बऱ्याचदा सुरुवातला उशिरा लग्न झाल्यामुळे बीजांची क्वालिटी चांगली नसते. म्हणजे आयुर्वेदाने तर सांगितलंय सुरुवातला जर तुमचं 2-3 महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी राहून आपोआप मिसकॅरेजेस होत असेल तर त्याला केवळ स्त्री जबाबदार नसते, स्त्रीची उष्णता जबाबदार नाही. पुरुषाच्या स्पर्ममध्ये पण ज्यावेळेस बीजांमध्ये बीजदृष्टी असते त्यानंतर सुद्धा असे मिसकॅरेजेस घडून येतात. पण बरेच जोडपे हे मान्य करायला तयार नसतात. प्रेग्नेन्सी राहते म्हणजे पुरुष चांगला आहे असं काही नाहीये. तर ह्या सर्व केसेसमध्ये सर्वांगीण विचार करून प्रॉपरली ट्रीटमेंट घेणं, आहार विहाराचं पालन करणं, औषधी व्यवस्थित घेणं म्हणजे नॅचरली प्रेग्नेन्सी राहून जाते. आता सध्या IVF सेंटर्सचं जे प्रमाण आहे ना ते खूप जास्त प्रमाणात वाढतात. मी म्हटलं ना जे विकलं जातं ना म्हणजे इझिली आता विकायला काय येतं, ज्यावेळेस तुम्हाला मागणी वाढते ना तसा पुरवठा वाढतो. तशी IVF ची साखळी वाढली. बरोबर. म्हणजे आता ते मी त्या म्हणजे शास्त्राबद्दल वाईट बोलत नाहीये काही किंवा IVF वाईट गोष्ट असंही म्हणत नाही, पण त्याचा सक्सेस रेट माझ्या दृष्टीने फक्त 27 ते 28% फक्त. पण म्हणजे प्रत्येक आला पुरुष त्याला म्हणजे आलं जोड पण त्याला IVFच कर हा पर्याय नाहीये. माझ्याकडे एक पुण्याचीच केस होती, तब्बल 5 वेळा IVF झालेला. अरे बापरे. स्त्रीमध्ये म्हणजे अक्षरशः दोघा नवरा बायकोंना औषधी ते घेऊन शेवटी म्हणजे आता ते औषधी घेऊन म्हणा किंवा त्यांची हेरिडिटरी म्हणा दोघांनाही नवरा बायको शुगरचे पेशंट, 5 वेळा IVF झालेलं. साधारण वय काय असेल त्यांचं? आता माझ्याकडे आली त्यावेळेस स्त्री होती 38 वर्षाची आणि पुरुष साधारणतः 42 वर्षाचा. बापरे. म्हणजे जसं आपलं पहिल्यांदा बोलणं झालं की एज जर खूप जास्त वाढलं तरी सुद्धा परिणाम या स्वरूपाचा आणि होतो. त्यांची ज्यावेळेस मी चेक करत होतो तर बघितलं पोटाला हात लावला तर स्त्रीचं पोट असं दगडासारखं गच्च झालेलं. म्हणजे आतमध्ये काही एंट्री करायला जागा नाही ना, तुमचं पोट गच्च आहे, जीवनशैली पूर्ण बिघडलेली. 5 वेळा IVF करून इतके इंजेक्शन घेऊन पूर्ण स्त्री हवालतील. तिची फाईलच एवढी जाड होती. तिला खरं मानसिकताच नव्हती आपल्यापर्यंत यायची. पण माझ्या एका पेशंटला त्यांचे जे गुरु आहेत त्यांचीच म्हणजे ते गुरुबंधू होते, त्यांना आपल्या इथे प्रेग्नेन्सी राहिलेली होती त्यामुळे त्यांनी आपल्याकडे पाठवलं होतं. तर ते आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना समजवलं का म्हटलं तुम्हाला प्रेग्नेन्सी का राहत नाही, त्यांनी मला दाखवलं बघा सर माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, पुरुष म्हणतोय माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे तरी प्रेग्नेन्सी राहत नाही. म्हटलं राहणार कशी? ज्यावेळेस आयुर्वेद मी तुम्हाला सुरुवातीला अपनवायू हा शब्द बोललो, म्हणजे आयुर्वेद आहे ना सांगतं का ज्यावेळेस आपल्याला युरिन येते, मोशन येते, आपल्याला स्त्रियांना पिरियड येतात किंवा जे गॅसेस पास होतात हे सगळ्यांना कारणीभूत असणारा एक अपनवायू म्हणून शरीरात वायूच्या 5 प्रकारातला एक अपनवायू असतो. तर तो अपनवायू जर विकृत असला म्हणजे ज्याला धरण्याची क्षमताच बिघडलेली असली त्या स्त्रीचं पोट चेक केलं, अक्षरशः दगडासारखं गच्च झालेलं पोट. जेवण केलं तरी थोडंही पोट खाल्लं तरी पोट फुगतंय, गच्च होतंय, वारंवार लॅट्रिनला जावं लागतंय, मलप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही, गॅसेसचा प्रचंड त्रास आहे. अशा टायमाला ज्यावेळेस तुझं खाल्लेलंच तुझ्या पोटात नीट राहत नाही, वारंवार तुला लॅट्रिनला पळावं लागतंय, ग्रहणीसारखा त्रास होतोय किंवा तुला मलप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही, युरिन व्यवस्थित होत नाही, पिरियड इरेग्युलर येतात, सगळ्या गोष्टी तिचा अपनवायू पूर्ण बिघडलेला. काही नाही, मी फक्त तिला 4 महिने व्यवस्थित तिचं म्हणजे सुरुवातीला मी पहिल्या महिन्यात तर तिचं पाचन व्यवस्थित करून घेतलं, तिचं खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, सर्व नीट केलं. 4थ्या महिन्यात 4 महिन्यामध्ये तिचं पोट एकदम कणकेसारखं मऊ झालं, तिचे सर्व अपनवायू समन्वय सगळं व्यवस्थित झाले आणि 5व्या महिन्यात नॅचरली प्रेग्नेन्सी राहिली. आणि परमेश्वराच्या कृपेने किंवा माझ्या आयुर्वेदाच्या कृपेने त्यांना एक छानपैकी मूल जन्माला आलं, बाळ झालं. नाही म्हणजे IVF फेल असणाऱ्या केसेसमध्ये पण सर्व रिपोर्ट नॉर्मल असतानाही IVF फेल असताना फक्त जीवनशैली सुधारली आणि आयुर्वेदाचे जे बेसिक सिद्धांत वापरून तुमचं फक्त व्यवस्थित सिस्टीम केली तरी नॅचरली कन्सिव्ह होतं. मी तर म्हणेल ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4 गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहे वंध्यत्वासाठी. काय आहे नेमकं? ऋतू म्हणजे पिरियड रेग्युलर येणं. अच्छा. क्षेत्र म्हणजे गर्भाशयाची आतली रचना सर्व व्यवस्थित असणं. अंबू म्हणजे हार्मोन्सचा पुरवठा व्यवस्थित होणं. आणि बीज म्हणजे नवरा आणि बायको दोघांची बीज व्यवस्थित असणं. आणि मी पेशंटला सांगताना 5वी गोष्ट सांगत असतो, गर्भाला जीव येणं म्हणजे परमेश्वर.
वा. हा, म्हणजे आमचं आयुर्वेद ऍक्च्युली आम्ही अध्यात्माला पण मानतो. बरोबर. म्हणजे आयुर्वेद सांगतं का गर्भाला जीव येणं हे परमेश्वराचं काम आहे. तर ह्या चारही गोष्टी त्यापैकी ऋतू, क्षेत्र, अंबुबीज हे नीट करणं माझं काम आहे, म्हणजे आयुर्वेदाचं काम आहे. बरोबर. आणि पाचवं जे काम आहे ते बाकी नॅचरली तुम्हाला गर्भधारणा राहते. त्यासाठी तुमचं कर्म चांगले करणं आणि सांगितलेले वैद्यांनी सांगितलेलं, डॉक्टरांनी सांगितलेलं सर्व नीट पालन करणं. त्याच्याने प्रेग्नेन्सी राहून जाते. ते बीज दृष्टी वगैरे व्यवस्थित केली, तुमचे पिरियड रेग्युलर केले, पोट वगैरे सगळं नीट केलं, कन्सिव्ह राहून जातात. क्या बात आहे. म्हणजे या गोष्टी किती महत्वाच्या आहेत तुम्ही ज्या सांगताय सर. त्याच्या जोडीनं मला आणखीन एक विचारायचं आहे की बऱ्याच जणांना भीती आहे की आता एकदा जर काय म्हणता येईल गर्भपात झाला किंवा काही अडचण झाली अशा प्रकारची, तर त्यानंतर मूल होणार नाही अशा प्रकारची पण खूप जणांमध्ये भीती असते. त्याबद्दल काय सांगा. नाही, तसं कसं आहे ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, म्हणजे क्युरेटिंग ही जी गोष्ट असते किंवा गर्भपात जो होतो किंवा मी जे सुरुवातीला बोललो मिसकॅरेजेस वगैरे होतात, त्यावेळेस आहे ना जे क्युरेटिंग केलं जातं ते ब्लाइंडली केलं जातं. तर त्यांनी गर्भाशयाचा थर थोडासा आहे ना जास्त खरबडला जातो. त्यांनी जी गर्भाशयाची गर्भधारणेची क्षमता कमी होते. म्हणजे आमच्याकडे बरेच जोडपे येतात का सर माझं लग्न झालं मला प्रेग्नेन्सी राहिली होती पण आम्हाला लगेच ठेवायचं नव्हतं, किंवा काहीतरी हार्टबीट आले नाही बाळाला, किंवा काहीतरी कार्डियक हे बीट नव्हते, आम्ही मग डॉक्टरांनी आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं क्युरेटिंग केलं, किंवा आम्ही गोळ्या घेऊन ॲबॉर्शन झालं किंवा काय केलं, नंतर आता आम्हाला कन्सिव्ह होत नाही. बरोबर. ॲक्च्युली मुळात मी जसं सुरुवातीला सांगितलं अध्यात्माचं, बऱ्याचदा चुकीचे म्हणजे आपल्याकडून काही कर्म चुकीचे घडून जातात त्यानंतर पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशय ब्लाइंडली खरवडलं गेल्यामुळं गर्भाशयाची जे भिंती असतात ते थोड्या पातळ झाल्यासारखे होतात, आणि गर्भाशयाची गर्भधारणेची क्षमता थोडीशी कमी होते. अशा केसेसमध्ये आयुर्वेद सुंदर काम करतं. म्हणजे जे गर्भपात झाल्यानंतर असं काही नाही, माझ्याकडे 10 वेळा मिसकॅरेजेस झालेले किंवा टॉर्च सारखे केसेस असतात, त्याच्यामध्ये आपोआप मिसकॅरेजेस वगैरे होतात, किंवा अशा केसेसमध्ये आयुर्वेद एकदम उत्तम प्रकारे काम करतं. त्याचं छोटेसे काही पंचकर्माचे विधी असतात, काही जसं मी बोललो सर्व वायू व्यवस्थित करणं, पाचन व्यवस्थित करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बीजांची क्वालिटी वाढवणं, नवरा आणि बायको याला मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं का पुरुष खूप जिम्मेदार असतो अशा केसेसमध्ये, त्यावेळेस पुरुषांकडे पण लक्ष देऊन पुरुषांचं पण व्यवस्थित करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जर नीट करून घेतल्या तर गर्भधारणा राहू शकते. आणि बऱ्याचशा केसेस आहेत तर त्याच्यात गर्भधारणा राहिलेली आहे. याच्यामध्ये मानसिकतेचा किती परिणाम होतो, दोघांच्या मानसिकतेचा? खूप परिणाम होतो. आता मला ऍक्च्युली समजून सांगताना दरवेळेस माझी एखादी केस सांगण्याची सवय आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर अशीच एक बार्शीची केस होती माझी. तर स्त्री प्रचंड पॅनिक, म्हणजे लग्नाला बरेच वर्ष झालेले, 8-9 वर्ष झाले, प्रेग्नेन्सी राहत नाही आहे, आणि ती कंटिन्यू म्हणजे गुगल, हे आम्ही यांना गुगल पेशंट म्हणतो, हे कंटिन्यू गुगलवर आहे ना असे सर्च करत असतात. ओव्ह्युलेशन कधी होतंय, काय होतंय, मग ते ज्यावेळेस ती बघायची, आता आपलं ओव्ह्युलेशनचं डे, तिला तसेच लक्षणं जाणवत आहेत, बारीक पोट दुखतंय, हलका व्हाईट डिस्चार्ज होतंय, तिला तसं जाणवायला लागलं, किंवा मग कुठेतरी जाऊन सोनोग्राफी सेंटरवरून जाऊन यायची, ओव्ह्युलेशन स्टडी करून यायची. मग ती नवऱ्याला फोन करायची. त्या दिवसात तब्बल ती 15 ते 20 वेळा नवऱ्याला फोन करायची, आज ओव्ह्युलेशन झाले बरं का, आज कॉन्टॅक्ट ठेवायचे बरं का. नवरा इकडे मला फोन करून हात जोडून सांगत होता, सर ते मूल जाऊ द्या म्हणे, तिला आधी नीट करून द्या. म्हणजे इथपर्यंत कंडिशन जाम झालेली असते. म्हणजे ह्यात त्या स्त्रीचीही चूक नाही आहे. ॲक्च्युली तिच्या बरोबरच्यांना बऱ्याच जणांना मुलं झालेली असतात, त्याच्यात आपल्या तिच्या ननंदा म्हणा, सगळ्यांना झालेले जोडपे, सगळ्यांचे मूलबाळ झालेले असतात. ही स्त्रीचं कसं मातृत्वामध्ये खूप शक्ती असते, ते तिचं कंटिन्यू त्या कंडिशनमधून तोच विचार करून आम्ही ज्यावेळेस नादपरीक्षा करतो तर अशा पेशंटमध्ये आम्हाला बुद्धीचा नाद लागतो. म्हणजे प्रचंड ओव्हर थिंकिंग, झोपेत सुद्धा विचार चालू असतात, कंटिन्यू स्वप्न पडत असतात. मग अशा केसेसमध्ये आम्ही काय केलं, तिला म्हटलं थोडंसं काउन्सिलिंग केलं, नवरा बायकोला समजवलं, तिलाही सांगितलं तू एवढी पॅनिक होऊ नको, नवरा तुझ्या तू वारंवार फोन केल्यामुळे याच्यामुळे तो नर्वस होतोय, आणि जो त्या दिवशी कॉन्टॅक्ट ठेवायची ते प्रॉपरली कॉन्टॅक्ट राहत नाही तुमची. मग अशा वेळेस तिला थोडं काउन्सिलिंग केलं. आयुर्वेदाचा एक शिरोधारा म्हणून प्रकार असतो, औषधी शिरोधारा वगैरे केली तिची, थोडंसं मनावर आणि शरीरावर काम करणारी काही औषधी वगैरे दिल्यात, आणि तिला दोघांना नॅचरली उलट रिलॅक्स राहायला लावलं. तिला प्रेग्नेन्सी राहून गेली. इवन इतकंच नाही, अजून एक माझ्या क्लिनिकच्या समोरचीच केस आहे. ते नवरा औरंगाबादला राहत होता, ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये स्त्री होती. नवरा फक्त ओव्ह्युलेशनच्या टायमाला यायचं घरी, कॉन्टॅक्ट राहायचे, पण प्रेग्नेन्सी राहत नव्हती, 4-5 महिने झाले. मी म्हटलं इथं काहीतरी वेगळं कारण आहे, कारण हिचं सर्व व्यवस्थित झालंय, जे सांगितलं सगळं फॉलो करतायत, पुरुषाचं पण सर्व आता व्यवस्थित झालंय, पण प्रेग्नेन्सी का राहत नाही. मग मी ज्यावेळेस तिला बोलता विचारलं, बाबा घरी कोण कोण असतं, मग ती म्हटली सासू असतात, सासरे असतात, आजी सासू आहे, आजी सासरे, ननंद आहे, भाऊजा आहे.
मी म्हटलं हिचं कुठंतरी पाणी मुरतंय म्हटलं. तिला म्हटलं आता तू एक काम कर, ह्यावेळेस तुझ्या मिस्टरांना संभाजीनगरवरून बोलू नकोस, तू संभाजीनगरला जा. ओके. मग तिथं 8-10 दिवस जा, तिथं रूम आहे ना म्हणे. हो म्हटलं तिकडे जातो. ती राहिली, त्याच महिन्यात तिला प्रेग्नन्सी कन्सिव्ह. अरे बाप. म्हणजे इतका मनाचा शरीरावर आणि गर्भधारणेवर परिणाम होतो. मी तर म्हणेल स्त्रियांचं मन हे गर्भाशयावर चालतं. क्या बात आहे. किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, खूप छोटी छोटी गोष्टी असतात आणि ते छोटी गोष्ट शोधण्यासाठी कधी कधी ती न सापडल्यामुळे कित्येक वर्ष पेशंट इन्फर्टिलिटीच्या ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे, ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे फिरत असतात. नाही समजत नाही ना नेमकं त्याचं रिझन काय. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वैद्य किंवा डॉक्टर जो कोणी असेल तो त्याचं योग्य रिझन शोधू शकेलच किंवा तिथपर्यंत मुळापर्यंत पोहोचू नाही. शकेल, त्यासाठी असंही होत आमचे नाही बऱ्याच वेळेला. त्यासाठी आमचे गुरु म्हणतात त्या रुग्णाचं पण नशीब आणि त्या वैद्याचंही नशीब लागतं का जेणेकरून तो तुमच्या हाताने नीट झाला पाहिजे. कारण तो म्हणजे रुग्णाचा एक चौथा गुण सांगितलेला आहे, भिषग्वश असावा. म्हणजे तो रुग्णाचा ऐकणारा असावा, रुग्णांकडून काही लपवणारा नसावा. बरोबर. क्या बात आहे. मला आणखीन म्हणायचं की पंचकर्म हा जो काही एक प्रकार आहे, पंचकर्म किती या गोष्टीसाठी कारणीभूत ठरतं? हा, आता आणि काय त्याच्यामध्ये प्रोसेस असते किंवा पंचकर्म कितपत फायदेशीर ठरतं या सगळ्या? नाही, खूप फायदेशीर ठरतं ऍक्च्युली. म्हणजे आता बऱ्याच मी जसं सांगितलं तुम्हाला ते ऋतू, क्षेत्र, अंबुबीज, PCOD, PCOS हे सगळ्या भानगडी नीट करायला आधी जसं आम्ही पाचन वगैरे व्यवस्थित केलं तर बऱ्याचदा आम्ही काही केसेस आम्हाला म्हणजे जसं आयुर्वेदाने ते हे PCOD, PCOS सारखे केसेसमध्ये आम्ही वमन, बस्तीसारखे जे पंचकर्म असतात ते ट्रिमेंडस फायद्याचे ठरतात. फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असणाऱ्या पेशंटमध्ये उत्तर बस्तीसारख्या प्रक्रिया ज्या असतात किंवा ज्यांचं एंडोमेट्रियमचं आतलं थिकनेस असतं म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या भिंती ज्या असतात त्या पातळ झालेल्या असतात, त्या अशा पेशंटमध्ये उत्तर बस्तीचे एकदम सुंदर फायदे होतात. या टेक्निकल जे टर्म्स आहेत ना मध्ये मध्ये येणार आहेत त्यांना प्लीज थोडं एक्सप्लेन केलं तर जास्त बरं होईल. बरोबर. कारण ते पटकन समजून नाही येत. ओके ओके. ते ह्या भाषा बोलून बोलून आम्ही बरोबर आहे. प्रेक्षकांना समजावून सांगण्याच्या दृष्टीने पटकन लक्षात येत नाहीत त्या बोलता. PCOD, PCOS म्हणजे तुमचे जे पिरियड असतात किंवा मेन्सेस असतात ते महिन्याला व्यवस्थित येत नाही अशा केसेसमध्ये. आणि जे बीज साधारणतः 28 दिवसाची नॉर्मली नॅचरल जी स्त्रीला काही प्रॉब्लेम नाही अशा स्त्रीची 28 दिवसांनी ते 30 दिवसांनी पाळी येतं, सायकल येते. तर त्याच्याबरोबर म्हणजे साधारणतः 12 ते 16व्या दरम्यान स्त्रियांचं जे फॉलिकल प्रॉपरली तयार होऊन ते फुटत असतं. पण अशा PCOD, PCOSच्या जे केसेस असतात अशांमध्ये बीज प्रॉपरली योग्य वेळी तयार होत नाही किंवा उशिरा तयार होतं. कधी कधी ते फुटतही नाही, अनओव्हुलेटरी सायकल म्हणतात त्याला, ते फुटत नाही. अशा वेळेस त्यांना काही म्हणजे ॲलोपॅथीमध्ये इंजेक्शन्स देतात, आयुर्वेदामध्ये काही औषधी असतात, काही हे असतात, त्यानुसार नॅचरली ते फुटण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि मग त्यावेळेस कॉन्टॅक्ट वगैरे ठेवून हे केलं जातं. तर PCOD, PCOS सारख्या केसेसमध्ये वमनसारखं किंवा बस्तीसारखी प्रक्रिया खूप सुंदर काम करतात. त्यांनी स्त्रियांचा रसधातू म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ते सिस्ट वगैरे जे तयार होत आहेत, जे बीज न फुटल्यामुळे गाठी तयार होऊन जातात PCODच्या केसेसमध्ये, PCOSच्या केसेसमध्ये ते गाठी बनण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. नॅचरली सायकल पिरियड रेग्युलर यायला लागतात, त्यांची बीज योग्य वेळी तयार व्हायला लागतात, योग्य वेळी फुटायला लागतात असं. आणि पुरुषांमध्ये पंचकर्माचं म्हणाल तर विरेचन सारखे, बस्तीसारखे पंचकर्मामुळे मोटिलिटी खूप सुंदर व्हायला लागते. जी मी सुरुवातीला सांगितलं होतं मूत्रपिंडर शोध, म्हणजे त्याच्या जे एक्झॅक्टली सेमिनल व्हेसिकलचा वरचा जो भाग असतो तिथं अशी उष्णता साठल्यासारखी होते. आपल्या शरीरातले घाण निघण्याचे 3 रस्ते असतात. एक असतं घाम म्हणजे स्वेद प्रवृत्ती, एक असतं युरिन म्हणजे मूत्रप्रवृत्ती, आणि तिसरं असतं मल म्हणजे शरीरातून निघणारे मल प्रवृत्ती. ह्या 3 गोष्टी ज्याच्या व्यवस्थित असतात त्याचं पूर्ण शरीर व्यवस्थित असतं. म्हणजे भूक चांगली लागली पाहिजे, बरोबर, तुम्हाला झोप चांगली आली पाहिजे, आणि तिसरी हे मल प्रवृत्ती, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. या 3 गोष्टी जर बिघडलेल्या असल्या तर तुमच्या शरीरात सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर पुरुषांच्या ह्याच्यामध्ये जर टॉक्झिन्स तुमचे पूर्ण बाहेर निघत नाहीये किंवा युरिन वाटे काही दोष शिल्लक राहत आहेत, उष्णता, तर अशा वेळेस अशा केसेसमध्ये स्पर्म अगदी होरपळल्यासारखे होतात. मग ज्यावेळेस ते बीजांमध्येच रिप्रोडक्शनची क्वालिटी नाही, ते बीज आतमध्ये जाऊन तुमचं रिप्रोडक्शन करणार कसं? किंवा स्त्रियांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता साचली तिथे, तर एक्झॅक्टली त्याच्या गर्भाशयात प्रचंड हिट्स असल्यामुळे जे गर्भाशयाच्या तोंडापाशी येणारे जे स्पर्म आहेत ते पण होरपळल्यासारखे आणि एकदम मलूल होऊन जातात. तर त्या अशा स्पर्मकडून किंवा अशा बीजांकडून प्रेग्नेन्सी राहणार कशी? मग आयुर्वेद अशा ठिकाणी पंचकर्माद्वारे तुमच्या पाचन व्यवस्थित करून, तुमचं भूक व्यवस्थित, तुमची सगळी दिनचर्या व्यवस्थित करून अशा केसेसमध्ये अतिशय सुंदर प्रकारे काम करतं.
आणि याला पंचकर्म मी म्हणेल, पंचकर्म एकदम दैवी याच्यासारखे आहे काम त्याच्यावर. करतात. सर या सगळ्यांमध्ये ना स्ट्रेस म्हणा आत्ताच्या दरम्यानचा किंवा अँझायटी ज्या स्वरूपाची आहे किंवा जोडप्यांमधला जो तणाव हा आहे तो कितपत परिणाम करतो, आणि समजा बाळ होणार असेल तर होणाऱ्या बाळावरती सुद्धा काय त्याचा परिणाम होतो बऱ्याच वेळेला? खूप जास्त परिणाम होतो. मी तर माझ्याकडे येणाऱ्या जोडप्यांना म्हणतो, बाबा रे, तुला जर आदळआपट करणारं बाळ हवं असेल तर बिनधास्त लढाया करा. जर तुम्हाला एक शांत, प्रभू रामचंद्र जन्माच्या येण्याच्या 3 महिने अगोदरपासून दशरथ राजा एकदम सात्विक आहारावर होते. म्हणजे जसं ते ऐकलं असेल तुम्ही वाचनात, पुत्र कामिष्टी यज्ञ केला हो. किंवा त्यांनी बरेच ते दिनचर्या वगैरे पालन केली. त्यानंतर प्रभू रामचंद्रासारखं एकदम मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जन्माला आले. मग ज्यावेळेस तुम्ही एक भारताच्या भविष्यासाठी, उद्याच्या आपल्या जगाच्या कल्याणासाठी तुम्ही संतती जन्माला घालण्यासारखं इतकं चांगलं काम करताय, तर अशा वेळेस ते होणारा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. मग इतकं सुंदर छान बाळ जन्माला घालायचंय, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःलाही काही दिवस सात्विक आहारावर राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या सात्विक भावना होतील. तुमचं संबंधाच्या अगोदर त्यासाठी आयुर्वेदाने गर्भसंस्कार सारखे विधी सांगितले की जेणेकरून तुम्ही बाळ जन्माला घालण्या अगोदर पंचकर्म वगैरे करून शरीर शुद्धी करून घ्या, शरीरातले टॉक्झिन्स काढून टाका. त्यानंतर तुमचं खाण्यापिण्याचं दिनचर्या सांभाळा, जेणेकरून होणारे जे बीज आहेत तुमचे दोघांचे, नवरा बायकोचे, ते चांगल्या प्रकारे तयार होतील. मग त्यानंतर सांगितलेल्या दिवशी कॉन्टॅक्ट करा, किंवा जसं ओव्ह्युलेशनचे किंवा आजकाल ओव्ह्युलेशन हा शब्द परवलीचा झालाय सगळीकडे, म्हणून मी ते वारंवार ओव्ह्युलेशन हा शब्द सांगतोय. आमच्याकडे येणारे पेशंट ज्यावेळेस असे एवढे थैल्या घेऊन येतात ना, त्यात अर्धे रिपोर्ट ओव्ह्युलेशनचेच असतात. तर अशा वेळेस ते कॉन्टॅक्ट ठेवण्याचं, त्यांना बीजांचं हे सगळं सांगावं लागतं. आणि त्यानुसार त्यांनी संबंध ठेवले किंवा हे केलं तर 1-2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट छानपैकी मिळून जातात. कारण त्यांनी अगोदर पंचकर्म केलेले असतं, दिनचर्या पाळलेले असतात, सर्व आतली बिघाड दुरुस्त झालेले असतात. मग नॅचरली कन्सिव्ह राहायला काही अडचण मदत होते. सुरुवातीपासून म्हणजे जसं तुम्ही म्हणताय, या सगळ्याच्या मध्ये जेव्हा बंधत्व आपल्याला येतंय किंवा काहीतरी अडचण येते, ही जेव्हा गोष्ट लक्षामध्ये येते, त्यावेळेला लोक तर सगळ्यात पहिल्यांदा ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतात. ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतल्यानंतर कुठेतरी ज्या वेळेला काय म्हणता येईल, योग्य दिशा मिळत नाही, अशा कंडिशनमध्ये शेवटी फिरून आयुर्वेदाकडे जाऊयात का, अशा प्रकारचं कुठेतरी एक ऍक्च्युली आता हे आमचं दुर्भाग्य म्हणायचं किंवा ते पेशंटचं, रुग्णाचं दुर्भाग्य. काय करणं, हा मला तेच म्हणायचं की लोकांपर्यंत, कारण ही गोष्ट पोहोचतच नाही की अरे आपल्याकडे इतकं, तुम्ही आता एवढ्या वेळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या, यामध्ये मला तरी असं जाणवलं की ॲलोपॅथी किंवा इतर दुसरं कुठलं असं हे नाहीये की त्या पद्धतीने इतका बारकाईने विचार करेल जितका बारकाईनं आयुर्वेद विचार करतो या सगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे तुमचा मानसिकतेचा विचार केला जातो, शरीराचा विचार केला जातो, भावनेचा विचार केला जातो. या सगळ्या गोष्टींशी संबंधित येणारा जीव आहे, हा विचार फक्त आयुर्वेदामध्ये होतो, हे इतर कुठल्या पॅथीमध्ये केला जात नाही. सो लोकांनी खरं तर याकडे का लवकर म्हणजे वळालं पाहिजे. आणि मी ह्याबद्दल आहे ना, मी सांगत असतो ऍक्च्युली का, म्हणजे हे पेशंटचं दुर्भाग्य म्हणा किंवा आमचं दुर्भाग्य म्हणा, ते लवकर पोहोचत नाही. बऱ्याचदा मी म्हटलं ना, आजकाल आहे ना सर्वांना ताबडतोब आत्ता लगेच ताबडतोब हवं असतं. त्यांना काय वाटतं का आयुर्वेद हे खूप स्लो शास्त्र आहे, लवकर इथं होणार नाही आपलं काम. मग ते असं म्हणत ते कित्येक वर्ष ते ॲलोपॅथीसाठी किंवा तिकडे ट्रीटमेंट, म्हणजे ज्यावेळेस ते सुरुवातला जातात त्यांना आधी फॉलिकल, त्यांचा एक प्रोटोकॉल असतो ना, फॉलिकल वाढवणारे औषध द्या, मग इंजेक्शन्स द्या बीज फुटण्यासाठी, मग त्यांना नॅचरली 2-4 महिने त्याच्यावर करा. मग नंतर ते होत नाहीये, मग तुम्ही आता IUI करा. मग IUI करत 2-4-15, माझ्याकडे तर ती जी तुम्हाला सुरुवातला केस सांगितली होती 5 वेळा IVF झालेली, त्यांची तब्बल 22 ते 23 IUI पण झालेले होते. तर ते IUI करा, मग IUI मध्ये पण राहत नाहीये, मग IVF करा. मग पेशंट आता इथे कुठेतरी घाबरल्यासारखं होतो, IVFच्या रकमा वगैरे ऐकतो. मग त्यावेळेस त्याला वाटतं यार आता काय करायचं आपल्याला, आता आयुर्वेदाकडे किंवा इकडं कोणीतरी सांगितलेलं असतं, याला इथं फरक पडला, मग ते आमच्याकडे आयुर्वेदाकडे पोहोचतात. मग त्यावेळेस त्यांना आल्यानंतर मग त्यांना तसंच वाटतं की बाबा आता हे लगे बीज असं हे. पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्या आहारावर, जीवनशैलीवर ह्याच्यावर सुरू करतो, मग त्यांना कळतं अरे आपलं आत्तापर्यंत कुठं काहीतरी चुकत होतं. मग त्या गोष्टी व्यवस्थित होत चालल्या का. आमचे गुरु तर म्हणतात जोपर्यंत त्या पेशंटचे कर्म चांगले होत नाही ना, म्हणजे तो भटकत असतो. ज्यावेळेस त्याचं कुठं काहीतरी सुधारतं त्यावेळेस तो आपल्याकडे पोहोचतो.
म्हणजे आयुर्वेदाकडे. मग आता अशा वेळेस आपण म्हणजे आयुर्वेद त्यांना म्हणजे आयुर्वेद हे जगण्याचं शास्त्र आहे ऍक्च्युली. बरोबर. म्हणजे तुम्हाला तो नॅचरली म्हणजे तुमचं आहार विहारापासून, तुमच्या राहण्यापासून, विहारापर्यंत, तुमच्या झोपण्यापर्यंत, तुमच्या मानसिक कंडिशनपर्यंत सगळी सर्वांगीण विचार करून त्यांना आम्ही व्यवस्थित हे करतो आणि त्यानंतर चान्स घेण्याचं वगैरे सगळं मार्गदर्शन डिटेलमध्ये सांगतो. त्याच्यानंतर आणि पेशंट आता ही सगळीकडे थकले भागलेली, त्याच्याऐवजी जर ते लवकर आयुर्वेदाकडे आले तर कन्सिव्ह लवकर राहतील किंवा त्यांना बरोबर. सांगितलं लवकर जाईल. म्हणजे वंध्यत्व कमी होईल. बऱ्याच वेळेला असं वाटतं लोकांना की वंध्यत्व हा शाप आहे एक प्रकारचा, तो आजार आहे, हे कसं म्हणजे सांगता येईल आणि तो आजार बरा करता येतो, याविषयी काय म्हणणं तुमचं? नाही, आता वंध्यत्व शाप म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे हे सगळं आता पूर्वीचे चालीरीती सगळं ग्रामीण भागाकडून तिकडून आलेलं, त्यानुसार जर ऐकणारा पेशंट असेल तर त्याला नक्की आयुर्वेदाने नक्की फायदा होतो. आणि हे वंध्यत्व आता प्रेग्नन्सी न राहिल्यामुळे इकडे तिकडे बरंच त्यांना लवकर 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 व्हावं, त्यांना वाटतं ॲलोपॅथीकडे पटकन आपल्याला राहून जाईल, मग त्याकडे पळतात. मग नंतर ज्यावेळेस तिकडेही कुठं काही चालत नाही आणि मग त्यानंतर ते आमच्याकडे ज्यावेळेस येतात आणि प्रेग्नन्सी वगैरे राहिलेल्या केसेस बघतात किंवा त्यांचं हे होतं, मानसिक जरा बल वाढतं, त्यांना स्वतःलाही कळायला लागतं अरे आपलं काय चुकत होतं आणि काय. त्याच्यानंतर हे होतं. आणि हे जे जसं वंध्यत्व हा शाप म्हणाल तर ॲक्च्युली हा शाप आहे ना सामाजिक म्हणजे तशी झालेली आहे का. आता जे मूलबाळ नसलं ना का स्त्रिया पूर्ण मानसिकरित्या खचलेल्या असतात. पुरुषांना पण समाजामध्ये मित्रांमध्ये आधी सगळीकडे गेल्यावर तू किती संपत्ती आहे हा कोणी प्रश्न विचारत नाही, तुला किती मुलं बाळ आहे हा विचारतात. आणि वारंवार ते ज्यावेळेस सगळ्या गोष्टी बघत जातात तेव्हा त्यांची मानसिकता खच्चीकरण होते. म्हणून मग वंध्यत्वाला शापाचं त्यांनी रूप दिलेलं आहे. अच्छा. साधारणपणे आता म्हणजे जी नवीन पिढी येते किंवा ज्यांचे आता लग्न होतात त्यांनी अशा 5 कुठल्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की पाळल्या पाहिजेत कंपल्सरी आणि 5 कुठल्या गोष्टीच्या टाळल्या पाहिजे? आता ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं ना तर बऱ्याचशा गोष्टी आहे, पण आता अगदी फोकस करून सांगता येऊ शकतो त्याचा. तर जे नवीन जोडपे असतात तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी त्यांना सांगेल, दादांनो लग्न लवकर योग्य वयात करा. बरोबर. दुसरी गोष्ट असं सांगेल, लग्न झाल्यानंतर खूप वेळ वाया घालू नका, लवकर चान्स घ्या. तुमचे कोणत्याही स्वातंत्र्याला कुठेही बाधा पोहोचत नाही मूलबाळ असल्यानंतर. कारण मी अशा केसेस बघितल्या आहे की ज्यांनी मूलबाळ होईल आरामशीर म्हणून वेळ वाया घातला, नंतर उलट त्यांना त्या स्वातंत्र्याचा सुद्धा त्यांना त्रास व्हायला लागतोय. आणि मग ते मूलबाळासाठी दारोदार फिरतायत, वेगवेगळ्या डॉक्टरांची उमरे झिजवतायत. अशा ज्यावेळेस ह्या केसेस बघतो त्यावेळेस मला अक्षरशः कीव आणि दया येते अशा पेशंटांची, की ज्यावेळेस वय तुझ्या हातात होतं, सर्व तुझ्या हातात होतं, त्यावेळेस तू भटकत राहिलास आणि आता योग्य वेळी निर्णय घे. आणि इतकं सगळं होऊनही पुढचे जे जोडपे तरी ते सुधरत नाही. अशा लोकांना मला सांगणं आहे, दादांनो कृपया लग्न वेळेत करा. लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर चान्स घ्या, जेणेकरून प्रेग्नन्सी नॅचरली राहील. आणि त्यानंतर खाण्यापिण्याचे, आपल्या जवळचा कोणी तुमचा वैद्य असेल त्याला नक्की संपर्क करा. तुमच्या जीवनशैलीबद्दल त्याला सांगा, तो तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. तुमच्या झोपण्याची वेळ, तुमच्या खाण्यापिण्याची वेळ हे सर्व तो व्यवस्थित ठरवून देईल. खाण्यापिण्यात कोणत्या गोष्टी असाव्या, कोणत्या गोष्टी नसाव्यात हे तुम्हाला सांगेल. झोपेचं महत्त्वही तुम्हाला कळून देईल तो. कारण केवळ झोप पूर्ण नीट न झाल्यामुळे किंवा सायकल वेगवेगळ्या, बरेच जणांची शिफ्टिंग वाईज जॉब असतात शिफ्टनुसार, अशा केसेसमध्ये पण आहे ना ऑक्युपेशनल डिसीज खूप जास्त सापडतात. ते व्यवस्थित होईल. आणि बाकी मोबाईल विषयी काय म्हणतात? मोबाईलला दूर ठेवा. नवरा बायकोची निम्मे भांडणं मोबाईलमुळेच होतं. रात्री नवरा मोबाईल घेऊन बसतो आणि बायकोचे त्याच्यावरून भांडण होतात. तर रूममध्ये प्रवेश करताना सगळ्यात पहिले रोज थंड पाण्याने तुमचं जेनेटल ऑर्गन थंड पाण्याने धुत जा. त्याने पुरुषांचं स्पर्म काउंट चांगल्या प्रकारे वाढतो, स्त्रियांमधली तिथली गर्भाशयातली उष्णता कमी होते. रूममध्ये गेल्यानंतर रूममध्ये कधी कधी थोडं सुवासिक मोगऱ्यासारखे फुलांचा वगैरे हे करा ज्यावेळेस तुम्ही चान्स घेण्याचं हे करतायत. त्यांनी सुगंध ॲरोमाथेरपीसारखं काम होतं, मन प्रसन्न होतं. आणि अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते तुमच्या माध्यमातून, म्हणजे ह्याकडे खरं तर आता लैंगिक शिक्षण म्हणा किंवा लैंगिक गोष्टी सांगणं म्हणजे आजकाल ऑकवर्ड फील होतं, पण तरी मी सांगतोय. मी माझ्या पेशंटांना सर्वांना एकदम मोकळेपणाने बोलतो मी त्यांच्याशी. तर माझ्या रुग्णांना तसंच सांगतो, तसंच तुम्हाला सांगतोय की संबंधानंतर आयुर्वेदाने 4 गोष्टींचं सेवन करण्यास सांगितलं आहे. पहिली गोष्ट सांगितली आहे दूध. सुरुवातीला तर सांगितलं थंड पाणी किंवा म्हणजे साधं पाणी.
तर ते जर तुमच्याकडे काहीच अवेलेबल नसेल तर दुसरं सांगितलंय दूध, तिसरं मद्य सांगितलंय पण तुम्ही मद्य घेऊ नका, चौथं मांसरस सांगितलंय पण त्यावेळेस मांसरस अवेलेबल होत नाही. पण त्यापैकी 2 जे इझिली अवेलेबल होणार आहे, दूध किंवा पाणी, ह्याचं जर तुम्ही सेवन केलं संबंधानंतर तर तुमची गेलेले जे स्पर्मची जी ती शक्ती आहे, तुमचं वीर्याची जी आहे त्याची रक्षा होते आणि पुन्हा दूध हे सद्य वीर्य बनवणारं सांगितलेलं आहे, म्हणजे सद्य शुक्रकर सांगितलेलं आहे. लगेच घेतल्याबरोबर शुक्राची निर्मिती होते असं दुधाबद्दल सांगितलंय. तर संबंधानंतर दूध नक्की घ्या किंवा पाणी प्या. आणि बाकी मानसिक स्थिती तुमची व्यवस्थित राहील असं हे करा. दोघांचं त्या टायमाला म्युच्युअल अंडरस्टँडिंग चांगलं राहील असं बघा. माझ्याकडे एक अशी केस होती की जे नवरा बायको पहिल्या 2-3 महिन्यापर्यंत तब्बल भांडत असताना अक्षरशः भांडे आदळणारा बाळ जन्माला आलेलं आहे, मुलगा मुलगी ते जन्माला आलेले आहेत. तर त्यामुळे तुमच्या दोघांची एकमेकांची अवस्था समजून घ्या, मानसिक अवस्था. आणि बाकी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि काही वाटल्यास जरूर संपर्क करा आयुर्वेदिक तुमच्या जवळच्या नजीकच्या वैद्यांकडे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, वेळ दिलात आणि सरांनी जे जे काही मार्गदर्शन केलेलं आहे वंध्यत्व निवारणाच्या संदर्भामध्ये, वंध्यत्वाच्या संदर्भातलं, हे सगळं तुम्हाला निश्चितच आवडलं असेल. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि जर या सगळ्या गोष्टींविषयी आणखीन जाणून घ्यायचं असेल, अशा नवनवीन तज्ज्ञांसोबत पुन्हा एकदा अशा चर्चा तुम्हाला ऐकायच्या असतील तर नक्कीच आपल्या टॉक रंग या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.